श्री गुरुदेव, सुप्रभात सर्वांना. बघा आता किती जरी काय झालं ना तरी रानात यावंच लागतं आणि काम करावंच लागतं. इकडं खवा करायला चालू आहे आणि माझं झाडून ही सगळं घरातलं काम झालंय. मी चालले बघा माझ्या ड्युटी आता वैरण कापायची. कारण काल वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमामुळे पाहुणे इथे आलेले होते, त्याच्यामुळं काय रानात येणं झालं नव्हतं माझं. आणि वैरण पण नव्हती, जी काय कडबा होता ना तीच कडब्याची कुटी करून मिस्टरांनी टाकली होती बघा गाईंसाठी. पण आता सकाळ सकाळ मकवण कापायला चालले. आता मकवण कापायचं, 2-3 टायमाची वैरण, 2 टायमाची फुल वैरण काढून ठेवायची. आणि धारा पण झाल्यात बघा. आता कारभाऱ्यांच्या आज कारभाऱ्यांना एकट्याला धाराला लावले तिकडं, कारण मला घरातलं भरपूर काम होतं पडलेलं. आता मी चालले वैरण कापायला. चला. आणि मी आले बघा मकाच्या रानात. आणि सकाळ सकाळ वैरण कापायला खूप एनर्जी येते, छान वाटतं. ऊन ती काही नसते त्याच्यामुळे खूपच छान वाटतं बघा सकाळ सकाळ वैरण कापायला. आता 2 टायमाची वैरण करूनच वर घराकडे जावं लागणार आहे, कारण छान वाटतं आतमध्ये ऊन नाही त्याच्यामुळं. आणि मका बघा, मका सगळ्या ओरावर इसकटून घेतली आणि परत ट्रॅक्टरनं सऱ्या वाढल्यात बघा. त्याच्यामुळे इतकी दाट मका झाली ना, पण वैरण मात्र पुरवणीची बघा. आणि मका पण छान आहे. म्हटलं होतं दाट असल्यामुळे एवढी हाईट वाटते का नाही, वरल्या बाजूनं जरा थोडीशी हाईट कमी, पण थोडंसं रान सोडून छान मका उंच झाली बघा. चला मी आता कापते वैरण. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव.